परभणी तालुक्यातील करडगाव येथील खाजाबाबा दर्गा परिसरात खाजाबाबा संस्थान करडगाव व परिसरातील पंचक्रोशातील समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। सदरील खाजाबाबा दर्गा परिसरात अखंड हरिनाम सप्ताह आणि हा कार्यक्रम 14 वर्षापासून आयोजित केला जात आहे। 20 जानेवारी 2025 रोजी श्री हरिभक्त पारायण शत्रुघ्न महाराज धारणगावकर यांच्या कीर्तन पार पडले। तर 7 दिवस चालणाऱ्या या सप्ताहात विविध दानशूर व्यक्ती अन्नदान करत असतात। त्याच अनुषंगाने आजचे अन्नदाते सोपान गणपतराव शिंदे पाटील हे होते। तर या खाजाबाबा दर्गा हिंदू मुस्लिम तथा सर्व धर्माचे एकतेचे प्रतीक म्हणून समस्त जिल्ह्याभरात प्रचलित आहे। त्यामुळे या दर्ग्यास हजारो हिंदू मुस्लिम आणि इतरही समाजातील सर्व जाती धर्माचे बांधव दरवर्षी होणाऱ्या जत्रेस हजेरी लावतात। सदरील सोहळा हा 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 ते 10 यावेळी श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य प्रकाशदेव महाराज देऊळगावकर यांचे पूजेचे कीर्तन दिनाचार्याची सुरुवात होणार आहे। तर श्री 1008 आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यशवाडी संस्थान यांच्या काल्याचे कीर्तनाने सदरील खाजाबाबा दर्गा परिसरात अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। प्रथम माझा परिचय देतो। मी रामचंद्र पांडुरंगराव मुंडे, राहणार करडगाव। इथं चालत आलेला हा असा अखंड हरिनाम सप्ताह कित्येक वर्ष झालं चालू आहे। श्री हरिभक्त पारायण भगवान गजानन महाराज मांगणगावकर यांची अखंड हरिनाम सप्त्यामध्ये भागवत कथा करतात आणि असाच हा ज्ञानयज्ञ सोहळा खाजाबाबा देवस्थान इथे चालत आलेला आहे। आणि हा प्रथम आपल्याला निवद ज्या अन्नदाते असतात, आज सोपानराव शिंदे आज हे आजचे अन्नदाते आहेत, यांच्या वतीने ही महापंगत असे लाखोच्या संख्येने इथं भाविक येतात। आपली मनोकामना जी काय असतात बाबाच्या चरणी मांडतात। अखंड हरिनाम सप्ताह आम्ही इथं चालवतो। कीर्तन असतात, संध्याकाळी हरिपाठ असते, हरिजागर असते, असे बरेच आणि मोठामध्ये भव्य दिव्य अशी जत्रा पण भरती। आमचे लक्ष्मण आप्पा पुजारी आपल्याला ही काही माहिती सांगतात। असा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आता आपण पाहितलं लक्ष्मी स्वयंवर हे असं भव्य दिव्य असे कला करून मस्त लगे भाविक भक्तांना मनोरंजन व कथेच्या जागरणातून आम्ही हे कार्य करतो। तर देवस्थानाच्या वतीने करडगाव इथे 400 वर्षापासून खिरीचा महाप्रसाद होते परदोस या दिवशी, आणि ही परंपरा चालत आलेली जुनी परंपरा आहे आणि सगळेजण त्या प्रसादाचा लाभ घेत येतात। आणि एक वैशिष्ट्य आहे आमच्या खाजेबाबा देवस्थानाचं, खिरीचं हे लुटल्याशिवाय संपत नाही। हे एक फार लुटावत लागते आणि सगळेजण आवर्जून येते लुटून हे करतात। हो 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 जत्रा फार आनंदात पार पडते। 2 दिवसाची ही जत्रा बाबा देवस्थान एक आमच्या असं या पंचक्रोशीतील एक देवस्थान आहे। साक्षात म्हणजे त्याचं कोणी काही जरी समजा देऊ केलं तर त्याला देणारच एवढं साक्षात जागृत देवस्थान आहे। इथं धर्म जात पात काही कोणत्याही संबंध नाही। कोण्या जातीचे असो, मुस्लिम असो, मराठा असो, मातांगा असो, बौद्ध असो, कोणत्याही जातीचं राजकारण नाही इथं देवस्थानमध्ये। जे काही कार्यक्रम आहेत ते नियोजितप्रमाणे ठरलेले दरवर्षीप्रमाणे भागवताचं मला वाटतंय 14वें वर्ष या वर्षी आणि आपल्या शक्तीचं 14वें वर्ष आहे। अशी परंपरा सतत आम्ही गाववाले पंचक्रोशीचे सगळे आजूबाजूचे परंपरा चालू आहे। आणि या भागवताच्या कार्यक्रमाला कमीत कमीत प्रत्येक एका अन्नदात्याला कमीत कमीत लाखो रुपये खर्च लागते। एक अन्नदान रोजची पंक्तीला हे सेपरेट ज्याची त्याची पंगत करते। आणि जे काही पुजारी देवस्थान आहे ते आमचे लुलाय साहेब आहेत, लक्ष्मण आप्पा आहेत, डॉक्टर साहेब आहेत, इथली पंच कमिटी जी आहे हे काय जे ते कुठून आणतात, कसं आणतात त्याच्या जीवाला माहीत, आणि एवढा कार्यक्रम ते कसा साजरा करतात त्याचे त्याला माहीत। याच्यात आमचा कोणाचाही गावाचा हस्तक्षेप नाही। आम्ही फक्त याच्यात काय करतो की गाववाले की चला याला मदत म्हणून आम्ही सगळं गाव पंक्ती देतो, कार्यक्रम बघतो, याच्या मागं राहतो। हे कसं करतात, काय करतात, कोणते महाराजला येतात, कोणते गुरुला येतात याच्यात आम्ही अजिबात नाही, त्याच्या कमिटीच्या मनावर असते। आणि याच्या सहकार्यामुळं असा छानसा म्हणजे सगळा कार्यक्रम इथं आटोक्यात आणल्या जाते। एवढं बोलतो मी बस। ते खाजेबाबा मक्का मदिनाला गेले, रागुत्या रोपामध्ये 4 जण गेले। तिथं मुश्रीद होता,
हे राघूच्या रूपानं आवाज दिला म्हणजे हिंदुत्व आहे म्हणजे इथं मी हाँ ते म्हणे कोण है बोलने वाला, नीचे आओ मैं पडतो तुम्हारे पाव, कृपा करके हुकुम में जाए, मी शरण आलो म्हणले. ते उडाले त्याच्या माथ्यावर बसले. घाबरून गेला ते मुस्लिम, मला काय करावं म्हणे, जीव जाते म्हणे, महाराज खाली उतरा. खाली उतरल्यावर मग खाली बसल्यावर मानवाचं रूप घेतलं. म्हणले मी एकटा नाही, 4 जण आहेत, 4 जणाला बोलवा म्हणले. त्याने मग नीचे आहो म्हणले, तिन्ही दोन नीचे आहो. मग आल्यावर खाली मानवाचं रूप घेतलं. पण ते वाऱ्याच्या रूपानं ते बाहेर निघाले. अशी ही खाजीबाबाची ही लीला आहे. मी हरिभक्त परायण गजानन महाराज मांगणगावकर अखंड हरिनाम सप्त्यातील माझ्या या मुखातून श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी सर्व श्रोत्यांनी त्या ठिकाणी ज्ञान केलेलं आहे. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर कोणालाही असं वाटतं की बाबा हा नेमका देव कोणाचा आहे, कारण की इकडं सगळं जातीभेद वातावरण निर्माण झालेलं आहे. पण मी नेहमी सांगत असतो, साधू संतांच्या विचारानं जर चाललं तर उंच नीच काय नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. ज्या मुस्लिम समाजामध्ये कबीरदास महाराज जन्माला आले त्याच भगवान परमात्म्याने त्यांना शेलविण्याचं काम केलं. म्हणजे जातीपातीचं भगवंताच्या दरबारात जातीपाती या ठिकाणी नाही. अत्यंत अन्नदान होते, ज्ञानदान होते, संध्याकाळी कीर्तन होतात. आणि असा माहोल पंचक्रोशीतले सर्वजण आतोनात या ठिकाणी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून लाखोच्या संख्येने या ठिकाणी दान करतात. आणि सर्व पंचक्रोशीतील आपलंच आहे या धर्मानं या ठिकाणी नांदतात आणि ही सेवा करतात. एवढं बोलताना रामकृष्ण. संस्थान खाजीबाबा हे त्यांना 150 वर्ष झालेली आहे. 150 वर्षापासून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात. या ठिकाणी द्वैत म्हणजे कोणत्याही प्रकारचं नाही, कोणी सर्वजण येतात, त्या ठिकाणी दर्शन घेतात, आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा सर्वांचाच विश्वास आहे. आणि सर्वांचा विश्वास असल्यामुळं सर्वजण या ठिकाणी येऊन काही केळाला काही अन्नदान वगैरे या ठिकाणी दररोजच होत असते. आणि त्यानुसार या ठिकाणी भागवत वगैरे सगळं वर्षामध्ये एक वेळेस होते. आणि हे रामायण सुद्धा चालू असते. रामायणाचं सुद्धा जवळजवळ 14 वर्षापासून या ठिकाणी रामायण चालू आहे. आणि या ठिकाणी हे जे खाजेबाबाचे पटशिष्य बाबूदेव महाराज त्यांचंही आता यावेळेस मंदिर बांधलेलं आहे. तरी मंदिर हे बाबूदेव आणि बाबूदेवांना सर्व प्रसार केलेला आहे. तसंच या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व लोक येतात या ठिकाणी. आणि सर्व जवळ कमीत कमी 25 गावामध्ये या ठिकाणी काय 100, 150, 50 काय जे वर्गणी येईल त्याच्यावर या ठिकाणी हे भागवताचा कार्यक्रम सध्या चालू आहे. आणि त्याच्यातून गावकऱ्यांची सुद्धा सहकार्य आहेच. पण त्याच्यात विशेष किंवा सर्व काही या ठिकाणचे कार्यक्रम आणि विशेषत्वानं सर्वजण या ठिकाणी सर्वजण अशा असणारे या ठिकाणी करतात. म्हणून या ठिकाणी विशेष महत्त्व या स्थानाला आलेलं आहे.